जय श्रीराम. युलिप्रो शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण जो प्लॉट आहे हा संतोष भाऊ ढोकसव यांचा प्लॉट आहे. ह्या प्लॉटमध्ये इथं जो प्रॉब्लेम होता प्लॉटला स्टार्टिंगला, संतोष भाऊ तुमच्या प्लॉटला काय प्रॉब्लेम होता? निमॅटोडचा खूप प्रॉब्लेम होता. झाडं कमी जास्त होती, फ्रुटिंगवर होते झाडं. प्लॉटची परिस्थिती कशी होती? एकदम बिकट होती. आता त्याच्यानंतर तुम्ही मायक्रोबायोलॉजीनुसार ज्या सॉइल मायक्रोबायोलॉजीनुसार आपण ट्रीटमेंट केल्या, स्लरीचा खड्डा बनवला आपण, त्याच्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे जवळजवळ 3 ते 4 प्रकारचे आपण स्लऱ्या तुम्हाला मी सांगितलं तुम्ही केल्या. त्याच्यानंतर ज्या आपल्या फॉर्म्युलेशनच्या ज्या ट्रीटमेंट आहे, निमॅटोडच्या ज्या ट्रीटमेंट आहे त्या तुम्ही केल्या. त्याच्यानंतर जे खरं आणि सत्य सांगा, तुम्हाला काय काय बदल जाणवला, कसं डेव्हलप झाले झाडं? डेव्हलप झाले चांगले, काही अडचण नाही आली. निमिटोड नाहीच आहे जवळजवळ आता. हा, आणि काय जाणवलं तुम्हाला या ट्रीटमेंट मधून, काय फायदा जाणवला? झाडं डेव्हलप झाले माझे सगळे डेव्हलप झाले. अजून पेरूच्या गोडीमध्ये काही फरक पडला? गोडी वाढली, पेरूची साईज पण वाढली. बरं, पेरूच्या क्वालिटीत क्वालिटी चमक जास्त आहे. चमक जास्त आहे. आणि इतर जे तायवान पेरू आहे आणि आपल्या पेरूत काय फरक आहे? ते आता पंचायत लागायचं थोडीशी, आपली गोडी जास्त आहे याला. गोडी जास्त आहे आणि झाडं ट्रेस मधून सगळे निघाली. निघाले. त्यामुळे मग तुमचा काय अभिप्राय आहे? 38 बॅरल सिस्टम जी आपण डेव्हलप केली SRS, आता आपल्याला परवा तिचं पेटंट भेटलं त्या प्रणालीचं. म्हणजे आपण ती डेव्हलप केल्यामुळे आपल्याला तिचं पेटंट दिलं भारत सरकारने. परत ती कॉपीराईट झाली सिस्टम. तर ह्या प्रणालीतले काही मोजके फॉर्म्युलेशन आपण तुमच्या इथे यूज केली. आता छोटं क्षेत्र असल्यामुळे आपण बादल्यामध्ये बॅरलमध्ये ते बनवले, पर आपले जशी तशी. तर यांनी तुम्हाला काय शेतकऱ्यांना सांगू शकता तुम्ही? काय याचा रिझल्ट मला टॉप भेटला, काहीच अडचण नाही. कमी खर्चामध्ये चांगली डेव्हलपमेंट झाली माझी. हा, आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? हे सगळ्यात चांगलं आहे, बेटर आहे, काही विषय नाही. भाजीपाल्यासाठी चांगलं आहे, नेचसाठी चांगलं आहे. तर मी आता भीमू पण काढला, तो चांगला आला. बाकीचे पिकं काढली ते चांगले आले. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी, फक्त भावानी झक मारली थोडीशी, नाही तर आपला काहीच आपला प्लॉट. हा, तरी आमचा पेरू हा अशा परिस्थितीत 20 रुपये चालू आहे बिगर फॉर्मचा माल. आणि जो माल आहे आमचा हा प्लॉट, आता कसं आहे, हा प्लॉट ट्रेसमध्ये होता तरी आम्ही माल धरला. तुम्हाला मी जो म्हणलो होतो प्लॉटचा माल प्रत्येक धरायचा आहे, म्हणजे ट्रेसमध्ये असताना सुद्धा, कारण झाडं डेव्हलप होणार याची मला शुअरिटी होती. आणि त्याचबरोबर आपल्याला जो 5-10 टन जो माल भेटलाय, आता पण किती टन माल विकला? 1-1.5 टन विकला आतापर्यंत. अजून चांगली काय 5-6 टन निघाल. 5-6 टन, म्हणजे एकंदरीत आम्ही 8 टन माल आमचा झाडं ट्रेसमधले झाडं डेव्हलप करता करता धरलेला माल आहे हा. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट घ्या. तो माल कमीत कमी 20 रुपयांनी जरी धरला तर आमचा माल ₹1,00,000 धरा तुम्ही. ₹1,00,000 मालामध्ये आपला खर्च किती झालेला? 30,000 रुपये खर्च. 30,000 रुपये खर्च धरा तरी 70,000 आम्हाला भेटलेले. म्हणजे आता अजून 5 टन